जय भीम। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही बाबासाहेबांची जयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करतो। नेहमी जेवढं पण मंडळावर असो, पक्षावर असो, कोणताही पक्षाचा किंवा मंडळाचा याच्यात विषय न ठेवता आम्ही सर्व जाती धर्माचे जेवढे पण प्रोग्राम असतील त्या पद्धतीने तशीच मोठ्या उत्साहात बाबासाहेबांची जयंती साजरा करण्याचा मेन उद्देश हा आहे की ज्या महामानवांनी आपल्याला जगण्याचा अधिकार शिकवला, आपले अधिकार मिळवून दिले, त्या महामानवासाठी ही जयंती आम्ही दरवर्षी करतो आणि याही पुढे सर्वांच्या साथीने, सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांच्या साथीने ही मोठी उत्साहात होत राहील आणि होणारच। आणि ह्या वेळेस 135वी बाबासाहेबांची जी जयंती आहे त्याच्यासाठी सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा। जय भीम। जय भीम। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती यावर्षी आपण क्रांती महिला मंडळ आणि रुद्र महासंघ यांच्या वतीने साजरी करत आहोत। आणि आमचे मंडळ अध्यक्ष स्वप्नील पगारे व लताताई पगारे यांच्या वतीने देखील दरवर्षी जशी साजरी करतो तशी याही वर्षी आपण साजरी करत आहोत। त्या निमित्ताने सर्व उल्हासनगर वासियांना मंडळातर्फे आणि माझ्या पदाधिकाऱ्यांतर्फे जय भीम आणि हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, जय भीम। आज 14 एप्रिल 2026 आजच्या तारखेमध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरी करत आहे। यांच्यातर्फे आमचं जे मंडळाचं नाव आहे शिव रुद्र संघ व क्रांती महिला मंडळ, यांच्यातर्फे आम्ही सर्व मंडळ यांच्या सोबत आम्ही 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती आम्ही उत्सव करत आहे। तर या तर्फेने आमचे जे मंडळ अध्यक्ष आहे त्यांचे नाव स्वप्नील पगारे व लताताई पगारे यांच्या तर्फेनी उल्हासनगरला सगळ्यांच्या तर्फेनी, पदाधिकाऱ्यांच्या तर्फेनी व मंडळीच्या तर्फेनी आम्ही सर्वांना शुभेच्छा देत आहोत। जय भीम, जय महाराष्ट्र, जय। नमस्कार, जय भीम। आज इथे आम्ही दरवर्षीप्रमाणे आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहोत। ही जयंती आम्ही क्रांती महिला मंडळ व शिवरुद्र संघातर्फे आणि आमचे भारतीय जनता पार्टी 4B जे मंडळ आहे त्याचे अध्यक्ष स्वप्नील पगारे आणि लताताई पगारे यांच्यासह आणि आमचे सर्व मंडळ आम्ही साजरी करत आहोत। माझ्याकडून आणि आमच्या मंडळाकडून पूर्ण उल्हासनगर वासियांना खूप खूप शुभेच्छा।